नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट। मोठी कारवाई, नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांचे। नांदुरा पोलिसांकडून गोवंश निर्दयतेने वाहतूक करणारे 3 ट्रक आयसर जप्त। 59 जखमी। गोवंश हे गोरक्षण संस्था मध्ये उपचार कामी दाखल। एकूण 38,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। आज दिनांक 18 जून 2025 रोजी नांदुरा पोलिसांना गोसेवा समितीचे सदस्य उद्धव नेरकर यांनी माहिती दिली की मलकापूरवरून 3 ट्रक आयसर गाड्या मध्ये गोवंश ज्यात गाय बछडे हे जबरदस्तीने कोंबून वाहतूक क्षमतापेक्षा जास्त गायी व बछडे हे निर्दयतेने वाहतूक करीत आहेत, त्यावरून नांदुरा पोलिसांनी मलकापूर नाक्यावर नाकाबंदी करून 3 गोवंश वाहतूक करणारे ट्रक पकडले असता त्यात 3 ट्रकमध्ये 42 गायी व 17 बछडे एकूण 59 गोवंश हे बिनापरवाना निर्दयीपणे वाहतूक करताना त्यांना कमी जागेत दाटीवाटीने कोंबून जबरदस्तीने कमी जागेत लहान दोरने बांधून त्यांना कोणतेही अन्न पाणी सुरक्षा न देता ते मार लागून जखमी झाल्याचे दिसून आलेत। त्यावरून नांदुरा पोलिसांनी ते गायी बछडे हे अनन्न पाणी व उपचार निवारा करिता महादेव गोरक्षण संस्था आमसरी येथे दाखल केले। 4 आरोपींना त्यात अटक करून 3 ट्रक 59 गोवंश असा एकूण 38,91,000 रुपयांचा गोवंशाचा मुद्देमाल 4 आरोपीकडून नांदुरा पोलिसांनी जप्त केला आहे व फिर्यादी अनिल गोराणे यांच्या तक्रारीवरून 4 आरोपीविरुद्ध प्राण्यांना निर्दयीतेने वागविणे, कलम 11 मोटार वाहन कायदा, कलम 66+192 कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास पाटील, PSI जगदीश बांगर, इंगळे बाबा, ASI जवंजाळ, HC मुंजाळ, रायटर कैलास सुरडकर, अनिल गोराणे, पंकज दाबेराव, रवी सावळे, शकील तडवी यांनी आज नांदुरा येथे केलेली आहे।